अधिकाऱ्यावर मासे फेकताना कुणीच पाहिलं नाही। मंत्री नितेश राणे यांच्यासह 30 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर मासे फेकल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष ठरलेले आहेत। खटल्याच्या सुनावणी दरम्यान वस्त म्हणाले की त्या दिवशी मासेमारीशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी विविध गट त्यांच्या कार्यालयात आले होते, त्यामुळे त्यांच्या केबिनमध्ये गर्दी झाली। आमदार नितेश राणे यांनी दिलेलं निवेदन वाचत असताना एका अज्ञात व्यक्तीने सदर गुन्हा केला। त्यांच्या टेबलावर टोपलीभर बांगडे मासे फेकण्यात आले। यातील एक मासा वस्त यांच्या गालावर आदळला। मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतर 4 जणांनी सुद्धा असाच दावा केला। गुन्हा करताना त्यांनी कुणाला पाहिलं नाही असं म्हणाले। तर FIR मध्ये असाही दावा होता की नितेश राणे यांनी वस्त यांच्या त्यांच्या खुर्चीत अडवून ठेवलं आणि शिवीगाळ सुद्धा केली। मात्र त्यावेळी बराच गोंधळ असल्यामुळे तिथं काय घडलं हे नीट ऐकू आलं नाही असं साक्षीदार म्हणाले। न्यायालयाने नमूद केलं की तपास अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख परेड केली नाही आणि त्यामुळे सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध होत नाही असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। तर हा जुना व्हिडिओ आपण त्याच प्रकरणासंदर्भातला पाहतोय। या व्हिडिओमध्ये अधिकारी आहेत, काही गटाचे कार्यकर्ते आहेत। मध्ये कशाला बोलतोस रे? मग आता आम्ही करायचं काय रे? मी मारायला पाठवलं।